गावरान पद्धतीची जास्त कुटाची खिचडी बनवण्यासाठी इथे आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले। तेल गरम झालं की यामध्ये आपण थोडीशी हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालणार आहोत। शेंगदाणे आणि हिरवी मिरची तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायची। व्यवस्थित परतली की यामध्ये मीठ आणि थोडीशी साखर घालायची। पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि यामध्ये आता भिजवलेला साबुदाणा घालणार आहोत। तर साबुदाणा व्यवस्थित 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा पूर्ण रात्रभर मी भिजवून घेतलेला होता। सोबतच यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। तर शेंगदाणा जास्त बारीक करायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवलेला आहे आणि आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं। कूट बरोबर सगळ्या साबुदाण्याला लागला पाहिजे। आता इथे मी बटाटा व्यवस्थित छान खिसून घेतलेला आहे। तर किसलेला बटाटा यावरती घालायचा आणि पुन्हा एकदा बटाटा व्यवस्थित पूर्ण मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचा। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी जास्त कुटाची आपली खिचडी तयार झालेली आहे। पूर्ण रेसिपीची लिंक मी वरती त्रिकोणात देते, नक्की पहा। रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।